गोव्यामध्ये सावंतवाडीची काही तरुण मंडळी फिरायला गेली होती आणि त्यांच्यासोबत फॅमिली देखील होती आणि त्यांना मारहाण झाली. त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आहे तो चॅनलच्या माध्यमातून आपण जो व्हिडिओ केला होता तो व्हायरल झाला. त्यानंतर तिथे युवा सेनेचे जे कार्यकर्ते सावंतवाडीचे त्यांनी देखील पत्रादेवी पूर्णतः बंद केली होती, म्हणजे गोव्यात जाणारी वाहतूक पूर्ण ठप्प केली होती. त्यामुळे झालं काय ना की हे प्रकरण तिथले जे सीएम आहेत, मुख्यमंत्री साहेब डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यापर्यंत गेलं आणि त्यांनी त्यांचे जे आमदार आहेत त्यांच्यामार्फत तो प्रश्न मिटवला गेला. पण त्यानंतर पूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये आपला जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्यावर गोव्यातली काही मंडळी आहे आणि त्यांच्याकडनं कॉल मेसेज हे आहेत ना आपल्याला येत होते आणि त्याच्यानंतर त्यांचं एकच म्हणणं होतं, गोव्यातली जी काही मंडळी आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्रामधून काही तरुण पोरं येतात आणि ते आल्याच्या नंतर काय होतं की हिट अँड रन, म्हणजेच गाडी दारू पिऊन चालवायची आणि ती कुठेतरी धडकायची आणि त्यानंतर पळून जायचं. हे असले धंदे महाराष्ट्रामधून काही माणसं येतात, काही मुलं येतात आणि असं करतात. त्यामुळे महाराष्ट्राची जी प्रतिमा आहे ना ती गोव्यामध्ये खराब होत चालली. आता विषय असा झाला ना की कालच्या डेटला भाड्याने थार घेतली गेली, म्हणजे रेंट कार मिळते आणि ती घेतली गेली. अवघ्या 18-19 वर्षाची मुलं आहेत आणि ही शाळा शिकणारी मुलं आहेत, म्हणजे स्टुडंट आहेत आणि ही गोव्याला फिरायला गेली आणि त्यानंतर मडगाव, म्हणजे तिकडे मार्गाव म्हणतात आणि आपल्याकडे मडगाव म्हणतात. तर या मडगावमध्ये विषय असा झाला की तिकडे स्कूटीवरून महिला जात होती आणि ही पोरं जी आहेत ही पोरं रॉंग साईडने गेली आणि त्या महिलेला तिकडे धडकलं आणि त्यानंतर झालं काय ना की त्या महिलेला त्या अवस्थेत सोडून ही पोरं पळून आली आणि पुण्याला आली. त्यानंतर यांच्यावरती केस दाखल झाली. पोलीस जे आहेत त्यांनी तपास केला आणि त्यांना पुण्यामधून उचललं देखील. आता विषय असा आहे ना की महाराष्ट्राची प्रतिमा काही कमी वयाची पोरं जात आहेत, जे की कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही आहे आणि त्यानंतर गोव्यामध्ये जाऊन दारू पिणं, गाड्या व्यवस्थित न चालवणं, यामुळे असे अपघात होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा जी आहे ती खराब होतीये. लक्षात असू द्या, आमच्याजवळ गोवा आहे म्हणून गोव्यामध्ये जाऊन महाराष्ट्रातली जी पोरं आहेत ना हे काही उद्योग करतायत ना, यामुळे महाराष्ट्राचं नाव देखील खराब होत आहे. त्यामुळे गोव्यातले जे माणसं आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की अतिथी देवो भव, आमच्यासाठी अतिथी देवो भव हे सगळे सारखेच आहेत. त्यामुळे तुम्ही या, फिरा, एन्जॉय करा आणि जा, पण तुम्ही दारू पिऊन गाडी चालवू नका आणि अपघात करू नका. तिथली जी माणसं आहेत ना ती जखमी होत आहेत अपघातामध्ये. त्याचबरोबर तिथल्या माणसांना त्रास होतोय. त्यांच्या बंगल्यासमोर तुम्ही गाड्या लावताय, कुठेही पार्किंग करताय गाड्या, त्यामुळे ती माणसं जी आहेत ना ती अक्षरशः त्यांना राग येतोय. आता साहजिकच आहे, महाराष्ट्रामध्ये देखील आपल्या घरासमोर कोणी गाडी लावत असेल, कोणी दारू पिऊन येत असेल तर आपल्याला देखील राग येतो. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या.